दाजी बास, माझा जीव जाईल आता. मी सीमा. माझ्या बहिणीचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. माझी बहीण आणि मी दोघीही लग्नाच्या वयात आलो होतो. पण ती वयाने 2 वर्षांनी मोठी असल्यामुळे तिचं माझ्या आधी लग्न झालं. जिचा तिचा नवरा तिला बघायला आला तेव्हा तो मला खूपच आवडला होता. पण तो तिच्यासाठी आला होता. मी माझ्या आईला म्हणाले, पण आईने माझ्या कानाखाली ओढली आणि म्हणाली, तुला काही कळते की नाही? तुझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे तो. तेव्हाच मी ठरवून टाकलं होतं, काहीही झालं तर याला मिळवूनच राहणार. आणि मी संधी शोधत राहिले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी तिच्याकडे जाण्याची प्लॅनिंग केली. आईलाही म्हणाले, मला तिच्याकडे जायचं आहे आणि मनसोक्त तिच्यासोबत राहायचं आहे. 2 वर्ष झाले तिचं लग्न झाल्यापासून मी तिच्यासोबत राहिलंच नाही. आई मला म्हणले, ठीक आहे, दोघी बहिणीचं प्रेम होतं तुमचं, दोघीजणी राहा एकत्र. एखाद महिना तू तिच्याकडे राहा. आणि नंतर मग मी खूपच खुश झाले आणि लगेच तिला फोन करून सांगितलं, मी तुझ्याकडे येत आहे. तीही ऐकून खूप खुश झाली आणि म्हणाली, हो, आणि तुला मी लवकर जाऊ देणार नाही. मला हवं तेवढा मी तुला इथे ठेवून घेणार आहे. तेव्हाच मी मनातच म्हणाले, मलाही हेच हवं आहे. आणि मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाले, दाजी कुठे आहेत? मला दाजीशी बोलायचं आहे. तेवढं ती म्हणली, अगं दाजी आत्ताच कामावर गेले आहेत. ते थोड्या वेळात आल्यावर मी तुला त्यांना कॉल करायला सांगते. आणि मग संध्याकाळच्या गाडीने मी माझ्या बहिणीकडे गेले. माझी बहीण पुण्यामध्ये राहत होती. मला सोडायला माझे वडील आले होते आणि सकाळी मला सोडून ते संध्याकाळी परतले. मी जेव्हा ताईकडे गेले तेव्हा ताई खूपच खुश झाली आणि जिजूही खूपच खुश झाले. मी त्यांना दाजी म्हणत होते. पण दाजी म्हणाले, हे मला अजिबात आवडत नव्हतं, कारण त्याच्यामध्ये मी माझा होणारा नवरा बघत होते. म्हणून त्याला मी दाजी म्हणणार हे कसं चालणार होतं. पण ताई देखत मला त्याला दाजी म्हणावं लागत होतं. जेव्हा मी घरी गेल्यावर दाजी कामावर आले तेव्हा ती मला बघून खूपच खुश झाले आणि मला म्हणाले, आली आहेस, बरं झालं. तू आली आहेस तर आम्हालाही बरं वाटेल. तुझ्या ताईलाही करमेल. तू आल्यावर मी दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो आणि घरात तुझी बहीण एकटीच राहते. घरात ती बोर होते. मग आता तुला तिची सोबत होईल, तिलाही बरं वाटेल. दाजी दिसायला खूपच हँडसम होते. मी दाजीला म्हणाले, वा दाजी, काय वेळ झाला आहे. जसं तुमचं वय होत चाललं आहे तसं तुम्ही अजूनच हँडसम दिसू लागला आहात. दाजी मला म्हणले, तू पण ना, झालं का तुझं चालू? असं म्हणून दाजीने माझं बोलणं टाळलं. ताईही या बोलण्याला हसत होती आणि मीही तिला म्हणाले, अगं मी मस्करीत बोलत होते बरं का, नाहीतर तुलाच वेगळाच संशय घ्यायचा. तेवढ्यात ती म्हणली, अगं तू असं का बोलतेस? मला माहिती आहे तुझ्यात आणि तुझ्या दाजीत किती मस्करी चालते. असं मला काही वाटणार नाही. तू बिंदास राहा. तू इथे मौज मस्ती करायला आली आहेस ना, तर तू तुझ्या दाजीसोबत मस्ती करायची तेवढी कर. पण मी तुला काहीही म्हणणार नाही आणि मला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढ्यात ती मला म्हणाली, नक्की ना ताई? हो. नाही, मला इथे राहायला आले आहे ना तर खूपच मनसोक्त जगायचं आहे. तुला तर माहितीच आहे ना आपल्या घरी कसं आहे. बाबांना तर अजिबात आवडत नाही आणि तुला माहिती आहे मला राहायला कसं आवडतं. म्हणून मी इथे बिंदास राहणार आहे. मला हवं तेवढं, हवं तिकडे मी दाजीला घेऊन फिरायला जाणार आहे. मला हवं ते मी करणार आहे. ताई म्हणाली, हो चालेल, तुला जे करायचं आहे ते कर. तशी दिसायला मीही सुंदर होते. माझे दाजीही माझ्याकडे एकटक लावून बघत होते. मला माहिती होतं दाजीच्याही मनात कुठे ना कुठे हे आहे, पण मला प्रॉपरली माहिती नव्हतं दाजी माझ्याविषयी काय विचार करतात. आणि मग एके दिवशी संध्याकाळी मी माझ्या दीदीच्या रूममध्ये गेले आणि तिच्यासाठी दूध बनवून नेले. त्या दुधामध्ये मी झोपेची गोळी टाकली होती आणि मी तिच्यासाठी घेऊन गेले. जेव्हा मी बाहेरून दार वाजवले तेव्हा ताईने दार खोलले आणि मी तिला म्हणाले, हे घे ताई, सकाळपासून काम करतेस, तू हे दूध पे आणि झोपी जा, तुला खूप छान अशी झोप लागेल. दूध पिल्यावर काहीही नाही, माझ्यासमोरच ते दूध संपवलं आणि 2च मिनिटात ताई झोपी गेली. माझे हे सर्व प्रकरण दाजीला माहिती झालं असावं. दाजीने ओळखलं होतं की मी दुधामध्ये झोपेचं औषध टाकलेलं आहे, कारण तिची बहीण इतक्या लवकर कशी काय झोपू शकते. त्यांनी मला इशारा केला आणि मीही त्यांना लगेच इशारा केला. थोड्याच वेळात ते बाहेर आले आणि आम्ही दोघेही माझ्या रूममध्ये जाऊन बसलो. तेवढ्यात दाजी मला म्हणाले, काय गं, काय केलं आहेस तुझ्या बहिणीसोबत?
2च मिनिटात ती झोपी गेली. तेव्हा मी म्हणाले, दाजी, मला जे काही पाहिजे आहे ते तुम्हालाही माहिती आहे आणि तुमच्या मनात माझ्याएकी काय आहे हेही मला माहिती आहे. तर मगच वेळ वाया घालायला नको. मी दाजीला म्हणाले, दाजी खरं सांगा, मी तुम्हाला आवडते का? तेवढ्यात दाजी म्हणाले, अगं मला मी जेव्हा तुझ्या बहिणीला बघायला आलो होतो तेव्हाच तू आवडली होतीस. पण तुझ्या घरचे म्हणाले की मोठी मुलगी आहे, तिचं लग्न करायचं आहे, म्हणून मलाही नाही म्हणता नाही आलं. पण मी याच्यातच खुश होतो की तू मेहुणी म्हणून राहणार आहेस आणि मेहुणीच्या नात्याने तू माझ्याकडे कधीही येणार आहेस, म्हणून आपण दोघीही एकत्र येणार आहोत याच भरमात मी खुश होतो. आणि आज जे माझ्या मनात होतं ते झालं आहे. हे बघ, तुझी बहीणही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, जेणेकरून तू तिला गोळी घातली आहेस ना? मी म्हणाले, हो, मी तिला झोपेची गोळी घातलेली आहे आणि आम्ही दोघांनीही तिचं बाहेरून दार लावून घेतलं आणि जे मला हवं होतं तेच करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक वेगळीच होती. ते माझ्या एका ह्याची तारीफ करत होते आणि तू किती छान दिसतेस म्हणून सांगत होते. एवढंच नाही तर ते माझ्या आले होते. रोखणारं कोणी नव्हतं. मागचा पुढचा विचार न करता दोघांनीही भरपूर. आणि मग दाजी म्हणाले, तू आमच्याकडेच राहत जा. तुला कशाचीही गरज पडली तर मी आहे ना. तेवढ्यात मी म्हणाले, दाजी, मला तर हेच हवं होतं. आणि मग त्या दिवसानंतर मी गावाकडे जाण्याचं नावच घेतलं नाही आणि ताई आणि दाजीमध्येच राहत होते. आणि मग रोजच मी ताईला दुधामध्ये झोपीची गोळी घालून झोपी घालू लागले आणि मी आणि दाजी रोजच